जुन्नर तालुका शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मोहनशेठ बांगर हे आज आपल्या समवेत आहेत. त्यांच्याशी आपल्याला काही बातचीत करायची आहे. मोहनशेठ, गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ज्यावेळेला जुन्नर तालुक्यात आले त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झाले होते. तर तुमची भूमिका काही त्यावेळेस वाटली नाही, कारण बरेच लोकांनी पक्षप्रवेश केले होते. मग तुमची भूमिका काय? जय महाराष्ट्र सर. काही दिवसापूर्वी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते. त्यावेळेस आपल्या जुन्नर तालुक्याचे प्रथम नागरिक विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केले. त्यावेळेस आम्हाला ही विचारणा झाली होती, परंतु आम्ही उद्धव साहेबांबरोबर राहण्याचा विचार सर्वांनी केला आणि ज्यांनी ज्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केले त्या सर्वांना आमच्या शुभेच्छा. आता हे सध्या देशामध्ये लोकशाही आहे, कुणीही कोणत्याही विचाराचं काम करू शकतो. पण मला या माध्यमातून एक सांगायचे की 19 जून 1966 मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी या पक्षाची स्थापना केली. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या माध्यमातून ही संघटना चालती. तर आतापर्यंत बरेचसे बंड झाले, बरेचसे आले गेले, पण आम्हाला ज्यांच्या धामण्यांमध्ये साहेबांचं रक्त आहे, बाळासाहेबांचं, त्या उद्धव साहेबांमागे राहण्याचा आम्ही इथल्या सर्व शिवसैनिकांनी निर्णय घेतलेला आहे. तुमच्या बांगरवाडी गावामध्ये काही मागील दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर बऱ्याच काही घडामोडी घडून गेलेल्या आहेत. त्याचं पुढं काय झालेलं आहे? साहेब, आमचं बांगरवाडी गाव हे अतिशय शांतताप्रिय गाव आहे. माझी आई स्वतः तिथं आता लोकनियुक्त सरपंच आहे आणि 7 सदस्य असे 8 लोक गावाने बिनविरोध दिलेले आहे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंफार काहीतरी झालं होतं. तर मला त्या माध्यमात एवढंच सांगायचे की स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ हे माझे गुरु आहेत आणि ते मला असं बोलले होते की अशी काही वेळ जर तुझ्या जीवनामध्ये आली तर तू जर काही करायची वेळ आली तर ही बरोबरीच्या पैलवानाबरोबर कर, डुकराबरोबर कुस्ती करू नको. आणि त्याच विषयावर मी एवढंच त्या बांगरवाडी गावाबद्दल मी सांगू शकतो तुम्हाला. त्याच्या पलीकडे मला त्याच्याबद्दल काही विचारू नका. तुम्ही 3 अपत्य आहे तुम्हाला, तुम्ही विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक आहात. नेहमी असं काही घडलं की 3 अपत्याचा मुद्दा येतो, त्याबाबत काय सांगाल? त्याबद्दल माझी स्पष्ट भूमिका आहे. सन 2022 ते 2027 या 5 वर्षासाठी आपलं बेल्ल्याचं विविध कार्यकारी सोसायटीचं संचालक पद माझ्याकडे आहे. त्यावेळेस आम्ही पॅनल केलं होतं, आम्ही जनतेतून निवडून आलतो. परंतु मला 3 अपत्य आहे, याच्यामध्ये माझा दोष काय हे मला तुमच्या माध्यमातून समाजाला विचारायचे. कुठं काही थोडंफार राजकारण झालं का कुणी उठतं आणि माझं पद घालवायचं हा विषय नेहमी होतो. अजून तर घातलं नाही, 3-3.5 वर्ष झाली, 1-1.5 वर्ष फक्त राहिली. पण ह्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी त्या संचालक पदाचा सोसायटीचा मी राजीनामा देणार आहे. त्या पदावरती मला राहायचं नाही. आणि तुमच्या माध्यमातून मला सरकारला असं विचारायचे की बाबा तुम्ही म्हणता हिंदू धर्म वाढवा. आता 2 ते 3 दिवसापूर्वी केरळचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी ज्यांना 3 अपत्य होईल त्यांना बक्षीस जाहीर केलं. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनीही 3ऱ्या अपत्याला ज्याला होईल त्याला बक्षीस जाहीर केलं. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल तर आपलं जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्येही हा नियम लागू की 3 अपत्यवाल्याला कुठं उभं राहता येत नाही, त्याला काही शासकीय स्कीमा भेटती नाही. तर जो हा मुस्लिम समाज आहे यांना किती अपत्य याची तुम्ही चौकशी केली का? 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस 3 ते 3.5 कोटी हा मुस्लिम समाज होता आणि आता तो समाज गेल्या 35 कोटीच्या पुढं. आणि आपल्या भारत देशाची संपूर्ण लोकसंख्या ही 140 कोटी. 140 कोटीमध्ये 40 कोटी मुस्लिम आहे आणि 100 कोटीमध्ये इतर समाज आहे आपला सगळा, त्या म्हणजे मराठी बाकी सगळे. तर मग हे सरकारला का कळत नाही का बाबा हिंदूंची संख्या जर वाढवायची असेल आणि असे जर नियम तुम्ही ठुले तर आपली सत्ता राहणार नाही. 3 अपत्यांचा जो नियम आहे हा फक्त हिंदूंसाठी का, मुस्लिमांना नाही का? आता मुस्लिमांना एका मुस्लिम अपत्याला 9 ते 10 मुलं आहेत. आता मोदी सरकार आपल्याला गहू आणि तांदूळ 3-3 किलो हे सर्व म्हणजे
हे सुद्धा बंद झालं पाहिजे 3 आपत्तीवाल्याला, असं माझं म्हणणं आहे. आता जर तुम्ही 10 मुलावाल्याला जर तुम्ही 30-60 किलो तांदूळ जाते एका कुटुंबाला, आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये एकाच मुलावर लोक थांबतात का, किंवा 2 मुलांना थांबतात, तिसरं आपत्ती झालं का त्याचे सगळे नियम बंद. हे फक्त हिंदूंनाच का, मुस्लिमांना हे मान्य नाही का? त्याच्यानंतर ही मुस्लिमांची आता सरकारी ज्या दवाखाने आहेत, सगळ्यात जास्त जर फायदा कोणी घेत असेल तर हे मुस्लिम समाजाची लोक घेतात. डिलिव्हरी आली का आशा वर्कर घरी येते आणि त्या महिलेची सर्व डिलिव्हरी होईपर्यंत सर्व तरतूद सरकारी दवाखाना करतो आपण. सरकारी दवाखान्याच्या स्कीमा पण ती लोक घेतात. अंगणवाडीमध्ये मूल घातलं का अंगणवाडीतून त्या मुलाला सर्व खाद्य जातं. त्याच्यानंतर शाळेमध्ये गेले, शाळेमधून सुद्धा सगळं भेटतं. म्हणजे तुम्ही जर सारासार विचार केला तर सगळा फायदा हा मुस्लिम समाजाचा होतो. त्याच्यामुळे माझी सरकारला तुमच्या माध्यमातून अशी विनंती का हे 3 आपत्त्याचं जे आहे हे बाहेरच्या राज्यांमध्ये कॅन्सल होत चालले. त्यांना आपला हिंदू धर्म वाढवण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी ते सगळं कॅन्सल करतात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा नियम बंद करा. हा नियम फक्त तुम्हाला निवडणुकीलाच आडवा येते. त्याच्यामुळे आपला हिंदू धर्म काय होतो, 2 मुलांवर थांबतो आणि याच्यामध्ये आपलं नुकसान आहे. इथून पुढं 50 वर्षांनी अशी जर कंडिशन राहिली तर आपल्यावर मुस्लिमांचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. मोहन शेठ, शिवजयंती आलेली आता, जी तिथीप्रमाणे असती किंवा जी शिवसेना पक्ष सादर करतो त्याचं काय नियोजन आहे? आता 17 मार्चला तिथीप्रमाणे या ठिकाणी शिवजयंती साजरी होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, संपूर्ण देशात या ठिकाणी शिवजयंती साजरी होणार आहे. शासकीय शिवजयंती 19 फेब्रुवारीला झाली. त्यावेळेस आपल्या गडावरती तिथं महाराजांचा जन्म झाला. त्या ठिकाणी मुख्यमंत्री व सगळं मंत्रिमंडळ शरददादांनी आणलं होतं. पण माझं तुमच्या माध्यमातून आता असं येथील बेल्ला शिवसेना शाखेच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की 17 तारखेला या ठिकाणी सोमवार आहे, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सकाळी या ठिकाणी अभिषेक होईल. दिवसभर पोवाड्याचा कार्यक्रम आणि संध्याकाळी मिरवणूक किंवा काही कार्यक्रमाचं नियोजन आम्ही आता उद्या मीटिंग लावणार आहोत. तुमच्या माध्यमातून सर्व शिवप्रेमींना, सर्व शिवभक्तांना माझी विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सामील व्हा. आज आपल्या भारतवर्षाचा मोठा सण आहे धुलीवंदन. काल होळी झाली. मी संपूर्ण आपल्या भागातील किंवा परिसरातील सर्व हिंदू बांधवांना होळीच्या व धुलीवंदनाच्या लाख लाखाच्या समृद्धमय शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.